5 प्रकारची जी कर्म ज्याच्यामध्ये शरीर शुद्धी हा महत्वाचा भाग आहे, ही सर्व करणं ह्याचा अर्थ पंचकर्म. डॉक्टर आम्हाला ऍसिडिटी होते असं सांगत येणाऱ्या रुग्णांना काही प्रश्न विचारल्यानंतर कळतं की त्यांना जो त्रास होतोय त्याला आम्ही फ्लॅटुलन्स किंवा ब्लोटिंग अधमान असं म्हणू शकतो. तर हायपर ऍसिडिटी ही एकदा होऊन थांबणारी गोष्टच नाहीये. ज्यांना याचा त्रास होतो त्यांना नक्कीच माहितीये की ब्लोटिंग सुद्धा हायपर ऍसिडिटी सारखं वारंवार होणारा त्रास आहे, जो की पुन्हा बाहेरून दिसत नाही की मोठा आजार आहे. पण डिटॉक्स ही पंचकर्माचा एक भाग म्हणू शकतो आपण. पंचकर्म ही कॉन्सेप्ट खूप वास्ट आहे. त्या इन्फ्लमेशन स्थानांनुसार पण वेगळ्या ठिकाणी होऊ शकते, पोटामध्ये होऊ शकते, आतड्यांमध्ये होऊ शकते, हातापायाच्या शिरांमध्ये होऊ शकते, सांध्यांमध्ये होऊ शकते. शुगर जी 350 पेक्षा अबव असायची, आता ती बऱ्याचदा सकाळची शुगर 99 वगैरे पण येत असते. तिचा जो थकवा, उत्साह या सगळ्या वाढलेल्या आहेत, त्यांनी पण एक पेशंटला स्वतःला समाधान मिळतं. ही विरेचनासारखी पंचकर्म वापरून वर्टिगोचा त्रास कायम स्वरूपी पेशंटचा गेलेला आहे. आयुर्वेदातली सगळ्यात फेमस अशी कॉन्सेप्ट कुठली असेल तर हा शब्द प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात ऐकलाय, तो म्हणजे पंचकर्म. पंचकर्म म्हणजे काय, नक्की कोणी पंचकर्म घेतलं पाहिजे आणि पंचकर्म आपल्या शरीरावर काय काय बदल घडवू शकतो, हे सगळं जाणून घेऊया आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर मिताली यांच्याकडून. नमस्कार मिताली. नमस्कार. तुमचं या गप्पा मस्ती पॉडकास्ट मध्ये खूप मनापासून स्वागत. मॅम, हा शब्द खूप फेमस आहे, दॅट इज पंचकर्म. तर पंचकर्म म्हणजे नक्की काय? तर पंचकर्म ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे की 5 प्रकारची जी कर्म ज्याच्यामध्ये शरीर शुद्धी हा महत्वाचा भाग आहे, ही सर्व करणं ह्याचा अर्थ पंचकर्म. तर कोणती 5 कर्म? ही मुख्य 5 कर्म मी सांगते, त्यानंतर आपण उपकर्मांकडे वळूया. तर 5 मध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य ह्या 5 कर्मांचा समावेश होतो. त्याचा थोडक्यात अर्थ मी सांगेन की वमन याचा अर्थ ऊर्ध्व जत्रुगत जे व्याधी असतात किंवा कफ दोषाशी रिलेटेड जे व्याधी असतात त्यांमध्ये वमन म्हणजे एमएसिस औषधं देऊन उलटी करून घेणे. अगेन ह्याला सायंटिफिक बेस आहे. कशा प्रकारे करून घ्यायचं ह्याच्या मागे बरेचसे लॉजिक आणि बरेचशा सायंटिफिक गोष्टी दडलेल्या असतात आणि ते वैद्यांकडूनच करून घेतलेलं उत्तम आहे. दुसरं महत्वाचं कर्म आहे ते विरेचन. तर विरेचन ह्याला आपण दोषांचा विचार करायला गेलो तर पित्त दोषाची उत्तम चिकित्सा म्हणजे विरेचन असं धरता येईल. पण तरी सुद्धा प्रॅक्टिकली त्रिदोषात्मक जे व्याधी असतात म्हणजे तिन्ही दोषांची जिकडे जास्त दृष्टी जाणवते, तर अशा वेळी बेस्ट पंचकर्म आपण कोणतं चूज करू शकतो तर विरेचन. विरेचनाचा अर्थ जसं वमनामध्ये उलटी करून घेतली, तसंच विरेचनामध्ये औषधी तुप खायला घालून आणि औषधं देऊन लूज मोशन्स किंवा जुलाब करून घेणं हा उद्देश असतो. ह्याच्या पुढचं कर्म आहे बस्ती. आता वाताचे आयुर्वेदामध्ये 80 पेक्षा जास्त विकार सांगितले, तर एवढ्या जास्त विकारांवरती एक उत्तम औषध, श्रेष्ठ चिकित्सा म्हणजे बस्ती चिकित्सा असं म्हणता येईल. बस्ती याचा अर्थ आपल्या गुदमार्गाद्वारे आपण काही औषधी पोटामध्ये किंवा पक्वाशयामध्ये सोडत असतो, जेणेकरून ते आपल्या शरीरामध्ये योग्य प्रकारे जाऊन दूषित वाद जो आहे तो परत खालच्या मार्गाने म्हणजेच गुदमार्गाद्वारेच आपण त्याला बाहेर काढत असतो. तर ही चिकित्सा, आता हे गुदमार्गाद्वारे औषधं देणं, ही चिकित्सा आपण सगळ्या आजारांमध्ये विशेषतः देऊ शकतो. म्हणजे असा कोणताच आजार नाही जो बस्तीने बरा करू शकत नाही. तर बस्ती ही का देतात? बऱ्याचदा पेशंट ना घाबरतात या शब्दाने किंवा कॉन्सेप्ट सांगितल्यानंतर की नको ते दुखेल का किंवा असं कसं घेणार आम्ही. तर याचं सिंपल लॉजिक असं आहे की आपण ऐकलं असेल की लहानपणी ना मुलांचा ताप उतरत नसला, लहान मुलांचा, की त्यांना पेसरी द्यायचे किंवा रेक्टल पेसरी किंवा रेक्टली टाकायची एक गोळी द्यायची, ओरल औषधांनी कमी नसेल होत तर ह्याचाच उद्देश काय होता की तो एक रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे. म्हणजे एखाद्या मार्गाने औषध देणे, जसं आपण तोंडाने औषध घेतो, डोळ्यांना त्रास होत असला आपण आय ड्रॉप्स टाकतो, कानांचा असेल तर इयर ड्रॉप्स टाकतो, तर त्याच प्रकारे एनल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा रेक्टल रूटने आपण औषधं शरीरात सोडणं, जेणेकरून ते जवळच्या मार्गाने पक्वाशयापर्यंत पोहोचतात. मुखामधून पक्वाशयापर्यंत जाणे हा लॉंग डिस्टन्स आहे. करेक्ट. आणि गुदमार्गाद्वारे पक्वाशयाकडे जाणं हा जवळचा डिस्टन्स आहे. आणि पक्वाशय हे वाताचं मुख्य स्थान सांगितलंय. तो जो विकृत वात आहे तो कमी करण्यासाठी इझिएस्ट आणि नियरेस्ट रूट इज एनल रिजन, तर तिकडून आपण औषधं पुश करतो. आणि स्किन डिसीज म्हणा किंवा संधिवात म्हणा, अशा प्रत्येक आजारामध्ये मी तुम्हाला सांगते की बस्ती चिकित्सा किंवा तो रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन बेस्ट काम करत असतो. त्याच्या पुढचं चौथा पंचकर्म आहे रक्तमोक्षण. म्हणजे सुश्रुताचार्यांनी रक्त हा पण एक
चौथा दोष मानलाय. जसं आपल्याला वात पित्त कफ हे कफ. 3 माहिती असतात, हा. तसं रक्त हा सुद्धा एक महत्वाचा दोष सुश्रुताचार्यांनी मानला, ज्यांना आपण फादर ऑफ सर्जरी म्हणतो. करेक्ट. म्हणून रक्त हा त्यांच्या अभ्यासामध्ये जास्त आलेला होता. सो रक्तदोष हा जेव्हा बिघडलेला असतो त्यावेळी बऱ्याच प्रकारचे आजार होत असतात. सांध्यांशी रिलेटेड, त्वचेशी रिलेटेड किंवा रक्तधातू बेसिकशी रिलेटेड असे बरेच आजार होत असतात. तर त्याच्यामध्ये रक्तमोक्षण हा उत्तम पर्याय आहे. तर रक्तमोक्षण मध्ये पण बरेचसे टाइप्स पूर्वी अस्तित्वात होते. आता आपण करताना जलौकावचरण म्हणजे लीच थेरपी आपण या फेमस नावाने बरोबर. ओळखतो. ती एक मेथड आहे की जिकडे स्थानिक म्हणजे ज्या ठिकाणी दृष्टी आहे तिकडे आपण ती लीच अप्लाय करतो. समजा फेसवरती ऍक्ने जास्त आहेत आणि ते रक्तदृष्टीमुळे झालेले आहेत, तर आपण चेहऱ्यावर सुद्धा लीचेस अप्लाय करू शकत असतो. आणि त्यांचे साईज किंवा ते निर्विष आहेत ना हे सगळं वैद्यांनी चेक करून मग आपण लावायचे असतात, ऑफकोर्स अंडर ऑब्झर्वेशन. पण त्याच्याने उत्तम प्रकारे गोष्टी कमी होऊ शकतात. किलॉइड सारखे काही डाग असतात शरीरावरती किंवा गाठी आलेल्या असतात, त्याच्यामध्ये सुद्धा जलौकावचरण चांगलं काम करतं, प्रोव्हायडेड वैद्याच्या सल्ल्याने आणि रक्तदृष्टी असताना ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. आणि रक्तमोक्षण ब्लड लेटिंग आपण याला म्हणू शकतो. सिरिंजने पण करतात काही वेळेला, स्कॅल्पेलने करतात. तर ह्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत. त्यामध्ये योग्य त्या काळानुसार, पेशंटच्या प्रकृतीनुसार, पेशंटच्या इच्छेनुसार आणि स्थानानुसार, शरीरावरती कोणत्या स्थानावर आहे त्यानुसार आपण हे करू शकतो. मोस्टली सर्वांग संपूर्ण शरीराचं जर रक्तमोक्षण करायचंय तर आपण स्कॅल्पेलनी करू शकतो, जे की निडलने करतो. स्थानिक असेल तर त्यावेळी आपण चूज करतो जलौका किंवा लीचेस आपण ज्याला म्हणू शकतो. आणि 5वं पंचकर्म म्हणजे मुख्य कर्मांमधलं नस्य. ऐकायला खूपच छोटं नाव आहे, प्रोसिजर पण खूप छोटी आहे, पण काम त्याचं खूप मोठं आहे. नस्य म्हणजे नाकाद्वारे आपण औषधी शरीरामध्ये सोडत असतो. जसं मी म्हटलं की अगेन दिस इज द वे ऑफ किंवा रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. नाकामधून औषधी सोडणे. आता ह्याच्यानी काय मोठा फरक होऊ शकतो, तर नासा ही शिरसोद्वारम असं सांगितलेलं आहे. तर ऊर्ध्व जत्रुगत, जत्रू म्हणजे क्लॅविकल बोन, आपलं कॉलर बोन आपण ज्याला म्हणतो. कॉलर बोनच्या वरचे जे आजार आहेत सगळे, ते सगळे नस्य ह्या औषधाने किंवा नस्याद्वारे आपण बरे करू शकतो. ओके. मग यामध्ये येतं डोळ्यांचे आजार असू देत, नाकाशी रिलेटेड असू दे, कानाशी असू दे, अगदी ब्रेन आणि हेअरशी रिलेटेड आजार सुद्धा नस्याद्वारे बरे होत असतात. तर ह्याचं तेच आहे की आपण नाकामधून ज्यावेळी औषध टाकत असतो, कोणतीही तेल, काढे, दुधामध्ये सिद्ध केलेली औषध, अशी बऱ्याच प्रकारची औषधं जी आहेत ती आपण नाकाद्वारे टाकतो. डोक्यामध्ये आपल्या जी क्रिब्रिफॉर्म प्लेट आहे त्याच्या थ्रू ती औषधं पाझरतात अक्षरशः डोक्यामध्ये, आणि त्यानंतर त्याचं जे रिझल्ट असतात ते अतिशय उत्तम आहेत. म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन सारख्या पेशंटमध्ये नस्य देतो आम्ही. बऱ्याचदा इन्फर्टिलिटी मध्ये सुद्धा नस्यामधून काही औषधी आपण देतो, ज्याने अपत्य प्राप्तीसाठी पण उत्तम गुण येत असतात. तर ही झाली मुख्य 5 कर्म. पण त्याच बरोबरीने आम्ही अनेक वेळेला डिटॉक्स प्रोग्राम्स बघतो, त्याच्यामध्ये मसाज असतो, त्याच्यामध्ये शिरोधारा असते किंवा बरेच वेळेला नेती जलनेती वगैरे केली जाते. मग हे सगळं उपकर्मांमध्येच येतं. राईट. हे सगळं उपकर्मांमध्ये येतं. ह्याच्यामध्ये बरेचसे वेगळे वेगळे पंचकर्म छोटी छोटी आहेत, जी स्थानिक रिजन वरती करू शकतो. जसं की मानेला तुमचा त्रास होतोय, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस सारखे पेशंट आहेत, तर सार्वदेहिक पंचकर्म म्हणून आपण अशा ठिकाणी बस्ती चूज करू शकतो. पण जर फक्त मानेला मेजर त्रास आहे, त्या ठिकाणी जर वाताची दृष्टी आहे, तर आपण स्थानिक म्हणजे मन्या प्रदेशी म्हणून त्याला मन्या बस्ती म्हटलं जातं. तर पिठाचं पाळं केलं जातं. आजकाल मोल्ड्स मिळतात त्याचे, आणि मग आवश्यक ती औषधी तेलं त्याच्यामध्ये ठराविक कालावधीसाठी पोर केली जातात, ओतली जातात, आणि मग त्या योगे त्या ठिकाणी पण म्हणजे स्थानिक चिकित्सा पण करणं काही वेळेला गरजेचं असतं. मेरुदंड बस्ती म्हणजे संपूर्ण स्पाईन वरती आपण ते तेल सोडतो विशिष्ट प्रकारे मोल्ड लावून. काही वेळेला फक्त कमरेला करतो, काही वेळेला फक्त गुडघ्यांना करतो. जानू बस्ती या नावाने ते फेमस आहे. किंवा शिरोधारा. शिरोधारा अगेन मल्टिपल आजारांवरती शिरोधारा हा उत्तम एक उपकर्म आहे, जो पंचकर्मांचाच एक भाग स्थानिक चिकित्सेमध्ये येतो. सोरायसिस किंवा केसांमधला किंवा फेसवरचा सोरायसिस ह्याच्यामध्ये सुद्धा, कारण अगेन इट इज सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. तर सोरायसिस सारखे आजार सुद्धा आपल्याला शिरोधारा ही ट्रीटमेंट खूप उत्तम रिझल्ट देऊन जाते. सोरायसिस हा शरीरावर कुठेही होऊ शकतो, तसं स्कॅल्प मध्ये पण होऊ शकतो. डोक्यावरती किंवा केसांच्या आतमध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारे खवडे निघत असतात. तर अशा प्रकारे औषधांनी पण बरा होऊ शकतो हा आजार. पण शिरोधारा ही स्थानिक चिकित्सा केल्यानंतर लोकली पण ते खवडे बरे व्हायला मदत होतेच. पण शिरोधारा म्हणजे शिरोरंध्र आपण जे बोलतो आपलं, त्या ब्रह्मरंध्र, त्यावरती एक योग्य संततधारा जर पडत राहिली
औषधी तेलांची, बऱ्याचदा काढे देतो किंवा तक्रधारा हा पण एक प्रकार हम्म. आयुर्वेदामध्ये वापरला जातो. आणि अशा वेळी ही जर चिकित्सा केली आपल्या मेन चिकित्सेच्या सोबतच, तर त्याचा अपुनर्भव पण टळतो. ते पुन्हा आपल्याला आजार रिपीटेडली येणं हम्म. ही जी सवय असते तर तेही कमी होतं, त्याचं प्रमाण कमी होतं. ओके. तर हे शिरोधारेचं झालं. तुमच्या प्रश्नामध्ये मगाशी असं होतं की डिटॉक्स म्हणजे पंचकर्म का? तर डिटॉक्स ही पंचकर्माचा एक भाग म्हणू शकतो आपण. ओके. पंचकर्म ही कॉन्सेप्ट खूप वास्ट आहे. म्हणजे आपण फक्त शरीर शुद्धी, क्लेन्झिंग ह्याला पंचकर्म म्हणत नाही, तर क्लीन करून त्याच्यानंतर ते दोष समान अवस्थेत आणणं शरीरामध्ये आणि त्यानंतर शरीराला पोषण पण देणं वेगळ्या वेगळ्या प्रकारे. हम्म. म्हणजे वाताशी रिलेटेड काही गोष्टी आहेत, आतड्यांना पोषण देणं किंवा तुमचं पित्त दोष बॅलन्स करणं आणि त्याला पोषण देणं, परत त्याच्यातले चांगले गुण वाढवणं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कव्हर होत असतात. तर वातदोष, पित्तदोष आणि कफदोष आतापर्यंत आपल्या प्रेक्षकांना सुद्धा अंदाज आला असेल. आता मी स्वतः एक योगा इन्स्ट्रक्टर आहे, त्यामुळे हे शब्द माझ्यासाठी काही नवीन नाही. पण आमच्याकडे जलनेती किंवा वमन हे करताना बरेच वेळेला आम्ही मिठाचं पाणी, थोडं कोमट, थोडं मीठ घालून, जर हायपर टेन्शनचं असेल तर मीठ नाही, पण आम्ही वमन त्यांनी करतो. किंवा बस्ती पण आम्हाला शिकवली जाते, किंवा दंड नावाचा एक प्रकार असतो. ते म्हणजे मोठी नळी असते, ती घशात घालून त्यांनी पाणी प्यायचं असतं, Okay. मग त्यातनं पाणी बाहेर काढायचं. सो बेसिकली सगळं टॉक्सिन्स बाहेर काढणं. Right. किंवा वस्त्र असतं 11 फूट किंवा असंच काहीतरी, आणि ते हळूहळू पाण्याने, वस्त्रनेती. हा वस्त्रनेती आहे, जलनेती, याला आम्ही पाणी वापरतो. म्हणजे पण आपल्याकडे मात्र वेगवेगळ्या पद्धतीने वमन केलं जातं, नस्याला वेगवेगळं वापरलं जातं. हे वेगवेगळं असतं का? राईट. आता तुम्ही जो प्रकार सांगताय त्याचा पण नक्की आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी फायदा होतोच, कारण ही शुद्धी क्रिया आहे. जसं मी म्हटलं की शुद्धी क्रिया, क्लेन्झिंग किंवा डिटॉक्स, हेच पंचकर्म आहे का? तर नाही, पण हा पंचकर्माचा एक भाग आहे. तर हे झालं शुद्धीकरण. आता पाण्याने वमन तुम्ही करतायत, ती चांगली गोष्ट आहे, पण ते कधीतरी केलेलं चांगलं आहे, पण तेच एक्झॅक्टली वमन नाही. कारण आयुर्वेदानुसार रिपीटेडली जर तुम्ही ह्या गोष्टी केल्यात, किंवा बस्ती सुद्धा आपण पाण्याचा वॉटर एनिमा वगैरे जे म्हणतात, त्याच्याने एकदा शुद्धीकरण करणं नक्कीच उत्तम आहे. पण जेव्हा आपण वातासाठी चिकित्सा करतो, तर त्यावेळी पाणी हे आपण, जरी आपल्याला ओलं लागतं पिताना, तरी आयुर्वेदामध्ये पाण्याचा गुण हा वृक्ष सांगितलेला आहे. बरं, इंटरेस्टिंग आहे. राईट. तर हे आणि वात जो आहे, तर वाताचा गुणच मुख्य गुण वृक्ष आहे. म्हणजे जे ड्रायनेस आहे तो वातामुळे असतो संपूर्ण शरीरामध्ये. वाताचे जे गुण सांगितलेत मुख्य, त्याच्यामध्ये तत्र वृक्षो लघु शीतखर सूक्ष्मश्चलो अनिल असे जे गुण सांगितलेत, तर त्याच्या अपोजिट गुणांचं असं औषध वापरायला लागतं आपल्याला की जे वात कमी करेल. तर ह्या 20 गुणांच्या विपरीत गुण वापरून आपण त्याची चिकित्सा करणं अपेक्षित आहे. तर वृक्ष हा सगळ्यात महत्वाचा गुण. तत्र वृक्षो, जो गुण पहिल्यांदा सांगितला त्याला तेवढं वजन आहे त्या वाताच्या दृष्टीने. तर वृक्षता कमी करण्यासाठी त्याचा अपोजिट गुण किंवा विरुद्ध गुण हा स्निग्ध गुण आहे. तर आपण वाताची चिकित्सा करताना पाणी एखाद्या वेळी आपण वापरलं तर हरकत नाहीच आहे, पण चिकित्सा म्हणून करणार त्यावेळी स्निग्ध गुणाचं तेल, तूप ह्या गोष्टी वापरणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी. आपण हनुमानाला वायूची देवता म्हणतो, किंवा त्याचं वायू किंवा मारुत हे नाव आहे. त्या मारुताचं शमन करण्यासाठी किंवा त्याला अभिषेक म्हणून आपण तेलाचाच अभिषेक घालत असतो. तर शरीरामधला पण जो वात आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला तिकडे तेलाचीच गरज असते. जसं आपण आहारामध्ये खूप तेल खावं असं म्हणणं आहे का तळलेले पदार्थ वात कमी करण्यासाठी? तर अजिबात नाही. आहारातून स्निग्धता किंवा पोटातून घ्यायची असेल तर आपण त्या ठिकाणी पर्याय म्हणून तूप वापरू शकतो. आणि शरीरावरती किंवा एक्सटर्नली आपल्याला जर काही अप्लाय करायचंय तर ते असणारे अभ्यंगाद्वारे तेल, विशिष्ट प्रकारची तेल. पुन्हा आजारानुसार तेलांमध्ये पण आपल्याला फरक करावा लागतो. सगळ्या आजारांवरती सगळी तेल किंवा एक तेल चालत नाही. बऱ्याचदा असं होतं की आमवातामध्ये काही तेल वापरली तर त्याच्याने सूज वाढू शकते किंवा त्रास वाढू शकतो. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन कधीही हार्मफुल आहे, पण वाताची चिकित्सा करताना ह्या काही महत्वाच्या मुद्द्यांचा किंवा मुळात वृक्षतेवरती स्निग्धता वापरणं हा एक बेसिक आपण फंडामेंटल वापरू शकतो आणि त्याने आपण वातव्याधी बरे करत असतो. तुम्ही असं म्हणाल की प्रत्येक व्याधीप्रमाणे त्याचं पंचकर्म बदलत जातं, तसे आता आपण थोडेसे वेगवेगळ्या व्याधी घेऊया ज्याच्यावर पंचकर्म कसं वर्क होतं ह्याच्याकडे आपण बघू शकतो. म्हणजे आजकालचा महत्वाचा शब्द आहे इन्फ्लमेशन, ब्लोटिंग. हे नक्की काय आहे? हे इन्फ्लमेशन म्हणजे काय, ब्लोटिंग म्हणजे काय, आणि त्याच्यावरती आयुर्वेद आणि पंचकर्म कसं वर्क करणार? खूप छान प्रश्न विचारलात. इन्फ्लमेशन हा आजकाल खूप ट्रेंड मध्ये काही वर्षांपूर्वी आलेला वर्ड आहे. जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीचं वजन कमी होत नसतं आणि त्यावेळी त्यांना शोध लागतो
की इन्फ्लमेशनमुळे आपल्याला ते वजन कमी होत नव्हतं इतके वर्ष आणि आता इन्फ्लमेशन कमी झालं की वजन कमी झालं. नक्कीच चांगला शोध आहे. पण पुन्हा मी असंच म्हणेन की आयुर्वेदामध्ये हा शोध नसून ते आमच्या बेसिक कॉन्सेप्ट मधलीच एक कॉन्सेप्ट आहे. तर तुम्ही कदाचित ऐकलं असेल आम हा शब्द. तर आम याचा अर्थ आहे की पूर्णतः न पक्व झालेली गोष्ट किंवा पूर्णतः पाचन न झालेली गोष्ट. तर हाच जो आम आहे तो शरीरामध्ये आहार म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं आपण जे फूड इंजेस्ट करतोय, आहार ग्रहण करतोय, तो पचला नाही शरीरामध्ये. पाचकाग्नी आपला चांगला नाहीये किंवा जाठराग्नी चांगला नाहीये आणि ते अन्न अर्धपक्व अवस्थेमध्ये शरीरामध्ये पडून राहणं आणि त्यामुळेच शरीरामध्ये काही जी रक्ताची किंवा रसाची उत्पत्ती आहे ती प्रॉपर होत नाही. रस धातू हा सप्त धातूंमधला पहिला धातू. रस, रक्त, मांस, मेध, अस्थि, शुक्र ही सिक्वेन्स आहे. तर आहार रसापासून पहिला धातू रसधातू बनतो. तर आहार रसामध्येच जर अपरिपक्वता असेल तर ते पुढच्या धातूंचं पोषण कसं करणार आणि मग हाच अपाचित आहार रस आहे तो पुढच्या धातूंना दूषित करत जातो आणि त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये ना स्टिकी टॉक्झिन्स किंवा आमदोष पसरत जातो आणि सगळीकडे जाऊन आयुर्वेदामध्ये स्त्रोतस ही एक कॉन्सेप्ट आहे. तर स्त्रोतस याचा अर्थ की सूक्ष्म चॅनल्स असतात बॉडीमध्ये आणि हे चॅनल्स ते ब्लॉक होणार. कोणतेही तुम्ही इमॅजिन करा की एखादा पाईप आहे त्याच्यामध्ये चिकट कोणता तरी पदार्थ आहे जो सतत वाहतोय. काही दिवसांनी तो ब्लॉक करणार. तर अशा प्रकारे सगळी स्त्रोतस अवरुद्ध व्हायला लागली की बॉडीमध्ये इन्फ्लमेशन व्हायला सुरुवात होते. आता इन्फ्लमेशन स्थानांनुसार पण वेगळ्या ठिकाणी होऊ शकते. पोटामध्ये होऊ शकते, आतड्यांमध्ये होऊ शकते, हातापायाच्या शिरांमध्ये होऊ शकते, सांध्यांमध्ये होऊ शकते. त्या प्रकारे आयुर्वेदामध्ये त्यांना वेगळी वेगळी नावं दिली गेली आणि हाच कॉन्सेप्ट इन्फ्लमेशन म्हणजेच आपण आमदोष म्हणू शकतो, जे की स्टिकी टॉक्झिन्स म्हणतात. आयुर्वेद काय करणार, जसं आपण डिटॉक्स किंवा क्लेन्झिंग म्हणतो, तर सुरुवातीला डिरेक्टली क्लेन्झिंग न करता काही औषधांद्वारे आपण पाचन करतो त्या रुग्णाला, म्हणजे ओरल मेडिकेशनने दोषांचं पाचन केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचा अग्नी सुधारला की त्याच्यानंतर तूप किंवा मेडिकेटेड घी, मेडिकेटेड ऑइल्स या गोष्टींचा इंटरनल एक्सटर्नल असा उपयोग करून शरीराची शुद्धी केली जाते. आता शुद्धी म्हणजे फक्त शरीरातनं ते दोष बाहेर काढणं असं नसून ते दोष बाहेर काढण्यानंतर त्या अवयवांचं पोषण करणं हे सुद्धा त्या औषधांनी साध्य करत असतो. त्यामुळे नॉट ओनली डिटॉक्स बट नरिशमेंट टू युअर बॉडी. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण साधतोय. त्याच्यानंतर महत्वाचा एक, मी त्याला रोग म्हणणार नाही, ती एक तुमची जीवनशैलीच होऊन जाते अनफॉर्च्युनेटली, दॅट इज डायबिटीज. तर पंचकर्माचा आणि डायबिटीजचा आपण कशी सांगड घालू शकतो? नक्कीच. डायबिटीज हा आजकाल ओपीडी मध्ये येणारा 90% पेशंट मला वाटतं डायबिटीजचेच असतात आणि अर्ली एज आजकाल डायबिटीज साठी आलेलं आहे. तर पुन्हा याचं कारण बघायला गेलो तर जीवनशैली हे आहेच. डायबिटीज मध्ये ना 2 प्रकार आपण मुख्यतः धरतो. एक आहे डायबिटीज मेलाइटस आणि दुसरा इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस. म्हणजे थोडक्यात समजेल अशा भाषेत सांगायचं तर एक आहे ज्याच्यामध्ये आपण गोळ्यांनी मॅनेज करू शकतो आणि एक डायबिटीसचा असा प्रकार पुढची स्टेज म्हणू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात दोन्ही वेळेला, मोस्टली जेवणापूर्वी, दुपारच्या आणि रात्रीच्या. त्याशिवाय ती शुगर मॅनेज होत नाही. तर मला यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट ही सांगावीशी वाटते की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो डायबिटीसचा, की आम्ही एवढी वर्षापासून डायबिटीज आहे आणि आम्ही गोळ्या घेतोय, पण तरी शुगर लेवल जी आहे ना ती हवी तशी कमी होत नाही किंवा ती मेंटेन राहते आणि किंवा मग थोडीशी वाढते. मग आम्ही परत काही महिन्यांनी डोस वाढवतो किंवा मग आता एवढी वर्ष आम्ही औषधं घेतली, आता आमचं इन्सुलिन पण चालू झालंय, तर आपण काही करू शकतो का इन्सुलिन बंद करायला? तर नक्कीच आयुर्वेदामध्ये पूर्णतः इन्सुलिन बंद केलेले आपल्याकडे पेशंट आहेत. ओके. आणि पेशंट आल्यानंतर फक्त मला डायबिटीज आहे किंवा ते रिपोर्ट पुढे सरकवतात की हा त्रास आहे मला. माझा प्रश्न अशा रुग्णांना पुन्हा तोच असतो की तुम्हाला त्रास काय होतोय? ते पुन्हा फाईल दाखवल्यानंतर प्रश्न तोच आहे की त्रास तुम्हाला काय होतोय? मला एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला लक्षणं काय? आणि ज्यावेळी डायबिटीसचे रुग्ण औषधं पण घेत असतात त्यावेळी सुद्धा त्यांचं पेपरवरती हे कमी दिसते, शुगर कमी आलेली दिसत असते. म्हणजे सिम्पटम्स मॅनेज होत आहेत किंवा नंबर्स मॅनेज होत आहेत. शरीर ओके वाटतंय किंवा रिपोर्ट्स ओके वाटतायत. पण लक्षणांमध्ये त्या रुग्णांना एवढा मेजर थकवा असतो ना की ते काम नीट करू शकत नाहीत. तर अशा प्रकारे जे लक्षणांचं पण कमी करणं हे पण आमच्या हातात आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्वाचं मुद्दा असतो सुरुवातीला. आता माझ्याकडे जे सध्या डायबिटीसचे रुग्ण चालू आहेत त्याच्यामधली एक रुग्णा होती जी अतिशय बारीक आणि इन्सुलिन तिचं चालू होतं.
सकाळी 14, दुपारी 10, संध्याकाळी 8 अशा डोसमध्ये Units, त्यांचं युनिट्समध्ये इन्सुलिन चालू होतं. पहिल्या दिवशी आल्यानंतर पहिल्यांदा आयुर्वेदाकडे आल्यानंतर होईल की नाही ह्या साशंकतेने माणूस आलेला असतो. अगदीच कोणाच्या रेफरन्सने आला तर तो विश्वास त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतो करेक्ट. की ठीक आहे आपण 6 महिने करून बघूया. तर ह्याच विश्वासाने ती पेशंट आली होती, पण श्युरिटी नव्हतीच. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा 2 आठवडे औषधं दिली, फक्त ओरल मेडिकेशन दिली, त्यानंतर त्या रुग्णामध्ये जे मी सिम्पटम म्हणते की थकवा जो मेजर जाणवतो ना पेशंटमध्ये, 2 आठवड्यानंतर तिचे हसबंड तिच्यासोबत आले आणि ते म्हणाले की ही सकाळी उठल्यानंतर तिची कामं जी 2 तास चालत होती, ती आता अर्ध्या तासामध्ये वाइंड अप करू शकते, एवढा उत्साह आणि स्पीड वा. वाढलाय. सो ही आयुर्वेदाच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आणि त्यांच्या दृष्टीने पण महत्वाची होती. कारण ती ओरली पण मेडिकेशन घेत होती, इन्सुलिन पण घेत होती, पण तरी पण स्पीड तोच होता, थकवा तोच होता आणि त्रास पण तोच होता. तर ह्यानंतर पेशंटचा विश्वास संपादन झाला की आपण काहीतरी आयुर्वेदाने करू शकतो. त्यानंतर आम्ही पुढची स्टेप घेतली जी की पंचकर्माची होती. आयुर्वेदामध्ये अशा काही प्रकारच्या बस्ती आहेत ज्या आपण 21 दिवसांसाठी सलग द्यायच्या असतात. बरं. म्हणजे आपण जसं योग बस्ती बघितलं 8 दिवसांचं, तसं ह्या काही काड्यांच्या, दुधाच्या आणि तुपाच्या अशा प्रकारे औषध सिद्ध करून आम्ही बस्ती देतो, स्पेशली डायबिटीजसाठी, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीजसाठी. 21 दिवसांचे आम्ही तिचे 3 सेट्स केले आणि Okay. त्यानंतर तिचं इन्सुलिन 3 वेळेमधलं 1 वेळेचं आम्ही बंद केलंय. शुगर जी 350 पेक्षा अबव असायची, म्हणजे तिचे रिपोर्ट्स असतात माझ्याकडे फोनमध्ये लिहिलेले, की आता ती बऱ्याचदा सकाळची शुगर 99 वगैरे पण येत असते. वाव. तर फक्त आकड्यांचा प्रश्न नसून तिचा जो थकवा, उत्साह या सगळ्या वाढलेल्या आहेत, त्यांनी पण एक पेशंटला स्वतःला समाधान मिळतं. ही केस कुठे प्रेझेंट करण्यासाठी किंवा याच्यासाठी नाही, पण पेशंटचं समाधान लक्षणामध्ये की मी माझी कामं करू शकते. हा एक फिमेलसाठी खूप मोठी अचीव्हमेंट असते की Correct. डेली कोर्समध्ये कोणाची मदत घ्यायला नको लागायला. तर डायबिटीज मध्ये अशा प्रकारची पण पंचकर्म आहेत. अगेन ह्या पेशंटसाठी आम्ही हे चूज केलं. वेगळ्या पेशंटनुसार वेगळ्या वेगवेगळं choose औषधं केलं किंवा केली जाऊ शकतं. पण नक्कीच डायबिटीज मध्ये अशा पंचकर्मांचा इन्सुलिन कमी करण्यामध्ये आणि बंद करण्यामध्ये सुद्धा फायदा होतो. न्यूरो डिझिजेस पण काही काही असतात. तुम्ही मगाशी म्हणाल की नस्य पण काही ठिकाणी वापरलं नाही. जातं, ज्याला सीएनएस सीएनएस हा, हे सगळे डिझिजेस आहेत. तर यासाठी पंचकर्म कसं वर्क होतं? नक्कीच. आता सीएनएस ह्याला आपण बोलू शकतो सेंट्रल नर्वस सिस्टम. हा. नर्वस सिस्टम ह्याला आयुर्वेदामध्ये मज्जा संस्था असं बरोबर. म्हणतात. किती फरक आहे ना, की नर्वस सिस्टम म्हणजे इंग्लिश आणि किंवा टर्म्स मध्ये किती, बरोबर. ज्याला आपण नर्वसनेस बोलतो तिकडे मला वाटतं पुलंचा आहे, पुलंचं किनवट आहे वाक्य आहे. की येस. मज्जा संस्था म्हणजे हॅपीली किंवा पॉझिटिव्हली कसं बघावं एखाद्या गोष्टीकडे. तर ह्याच मज्जा संस्थेवरती जर आपल्याला काम करायचंय तर पुन्हा आयुर्वेद ह्या गोष्टीकडे बघताना सूत्रांच्या रेफरन्सनी जर जायचं झालं तर या एव पित्तधरा कला त्या एव मज्जाधरा कला, म्हणजे ज्याप्रमाणे मज्जाधरा कला सीएनएस काम करते त्याच दृष्टीने आपण पित्ताची चिकित्सा किंवा मज्जेची चिकित्सा आणि पित्ताची चिकित्सा सिमिलर वेने आपण जाणं योग्य आहे. हो. याच अनुषंगाने अजून एक सिम्पटम सांगता येईल की मानसिक आजार आपण जे बोलतो की एन्झायटी इश्यूज असतात, डिप्रेशन असतं किंवा चक्कर येणं, वर्टिगो, हे सगळे गोष्ट पित्ताशी रिलेटेड वर्टिगो म्हणता येईल आणि सीएनएस शी रिलेटेड पण वर्टिगो, दोन्ही इंटरनल इयरच्या इम्बॅलन्समुळे आपण वर्टिगो बरोबर. असं मॉडर्न टर्म्स म्हणते. आणि आयुर्वेदानुसार त्याला भ्रम, त्या सिम्पटम्सला जर कोणत्या आयुर्वेदिक व्याधीशी कोरिलेट करता येईल तर तो आहे भ्रम. तर भ्रमची चिकित्सा आणि वर्टिगोची चिकित्सा सिमिलर वेने विचार केला तर आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याच्यावरती विरेचन हे उत्तम पंचकर्म आहे. आणि विरेचनासारखी पंचकर्म वापरून वर्टिगोचा त्रास कायम स्वरूपी पेशंटचा गेलेला आहे. ह्या संदर्भात पण आपण एक पेशंट बद्दल जर रेफरन्स द्यायचा झाला, त्या रुग्णेला वर्टिगो हे निदान झालेलं होतं आणि ती आपल्याकडे बरेच चिकित्सा घेऊन, म्हणजे वर्टिगोवरती एक फेमस औषध आहे ॲलोपॅथीमध्ये, ते चालू होतं. 75 mg इज द हायेस्ट पॉवर मोस्टली. तर ती गोळी ती घेऊन पण तिची चक्कर काही थांबत नव्हती. तर पुन्हा मागे जाऊन आयुर्वेदामध्ये जसं तुम्हाला माहिती असेल की आम्ही 1-1 तास सुद्धा हिस्ट्री घेतो काही वेळेला. या हिस्ट्रीमध्ये मला ज्या गोष्टी आढळून आल्या त्या अशा होत्या की ती रुग्णा होती की तिला पोस्ट प्रेग्नन्सी ब्लीडिंग तिचं नेहमी हेवी असण्याकडे कल होता. नोन केस ऑफ पीसीओडी होती. त्यामुळे पोस्ट प्रेग्नन्सी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की एवढं 1-1 महिना अंगावरून जात आहे, डीयूबी त्याला बोलतो, डिस्फंक्शनल युट्राइन ब्लीडिंग. तर आपण एक काम करूया, अशा प्रकारची कॉपर्टी जी मेडिकेटेड कॉपर्टी असते ती लावून टाकूया, ज्याच्यामुळे तुम्हाला हेवी ब्लीडिंगचा त्रास नाही होणार. तर त्यावेळी त्या रुग्णाने ती लावून घेतली.
ह्याच्यानंतर झालं असतं की जिकडे एक एक महिना तिला ब्लिडिंग होत होता आणि तिला थकवा येत होता, नक्कीच मेजर त्रास होता ऑब्व्हियसली. तो. तर तो डिसिजन त्या त्यावेळी परफेक्ट होता. हे केल्यामुळे काय झालं की तिचा रजोरोध व्हायला जास्त हा. सुरुवात झाली आणि तिला 3-3 महिने 6-6 महिने पाळीच येणं बंद झालं. आणि ह्याच्याने झालं असतं की जे नॉर्मली यायला पाहिजे, जी नॉर्मल फिनॉमिनन आहे, ते आपण अडवून धरलंय. तो वेग आपण धरून ठेवलाय. वेगावरोध ही संप्राप्ती घडते. करेक्ट. आणि अगेन हॉर्मोन्सशी रिलेटेड असल्यामुळे आयुर्वेदामध्ये हॉर्मोन्स आणि पित्तदोष ह्यांना आम्ही एकत्र चिकित्सा करतो किंवा एका वेळेने विचार करत असतो. तर हॉर्मोन्सची चिकित्सा किंवा हॉर्मोन्स इम्बॅलन्स व्हायला लागले आणि त्यामुळे तिचा पित्तदोष खूप जास्त वाढला. अगेन पित्तदोष वाढल्यामुळे चक्कर येण्याचं प्रमाण, ज्याला आम्ही भ्रम म्हणतो, ते वाढत गेलं. आणि हे प्रत्येक वेळी आपण वेगळ्या वेगळ्या डॉक्टरांकडे गेल्यामुळे आपल्याला लक्षात येत नसतं. वेगळ्या वेगळ्या स्पेशालिस्टकडे म्हणू करेक्ट. शकतो करेक्ट. की एक्झॅक्टली मूळ कारण काय. तर हे बऱ्याच कालावधीनंतर आपल्या लक्षात आलं की कारण हे होतं. आणि ती पेशंट अँटी डिप्रेसंट वरती पण होती. कारण वर्टिगो सारख्या आजारावरती जी चांगली औषधं आहेत, ती चांगल्यात चांगली औषधं घेऊन पण तिची चक्कर कमी होत नसल्यामुळे तिला ज्या डॉक्टरांकडे पाठवलं त्यांनी तिला अँटी डिप्रेसंट ड्रग वरती ठेवली, जे की त्यांच्या दृष्टीने सुद्धा बरोबर बरोबर होतं. होतं. ह्या सगळ्या गोष्टी करून ती जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा पुन्हा आपण डिग इन केली की काय कारण असू शकतात आणि संप्राप्ती अशी ठरली की रजोरोधामुळे झालेला हा व्याधी आहे आणि जो भ्रम कॅटेगरीमध्ये जातो. पण त्यासाठी सगळ्यात पहिली चिकित्सा आम्ही काय केली, फक्त विरेचन न देता, तर निदान परिवर्जन हे आयुर्वेदामध्ये चिकित्सेमधलं महत्वाचं सूत्र सांगितलं. बरोबर. निदान परिवर्जन याचा अर्थ असा आहे की निदान म्हणजे त्या व्याधी होण्यासाठी जी कारण घडले ते कारण आधी बाजूला करणं. तर ते कारण जे होतं की रजोरोध, त्यामुळे ती कॉपर्टी काढणं हा एक मुख्य पर्याय होता. आणि ती काढल्यानंतर ज्या त्रासासाठी ती कॉपर्टी लावली होती त्या त्रासासाठी 6 महिने त्या रुग्णाला चिकित्सा दिली आम्ही. अगेन पंचकर्म, उत्तर बस्ती आहेत वेगळ्या वेगळ्या. त्या उत्तर बस्ती ह्याच ठिकाणी काम करतात असं नाही की इन्फर्टिलिटी किंवा ह्या केसेसमध्ये. उत्तर बस्ती पेशंटला अति मेन्स्ट्रुअल स्त्राव जात असेल किंवा इतर सिस्ट असतील किंवा ब्लॉकेजेस असतील, यामध्ये पण काम करतात. तर ह्या ठिकाणी आम्ही वेगळ्या औषधांच्या उत्तर बस्ती दिल्या. पुन्हा सर्वांग शुद्धीमध्ये बस्ती दिल्या. ह्याच्याने तिचा आधीचा डीयूबी जो त्रास होता, डिस्फंक्शनल युट्राईन ब्लिडिंग, तो आपण होल्ड केला, तो कमी केला आणि त्याच्यानंतर आपल्याला विरेचन द्यावं लागलं. पण त्यानंतर त्या रुग्णाला पुन्हा कधीही चक्कर येण्याचा त्रास आज तागायत झालेला नाही. नाही. वाव, दॅट इज नाईस. मॅम, याच बरोबरीने मायग्रेन हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे आणि बरेच जणांना मायग्रेनचा त्रास असतो आणि त्यालाही असं तुम्हाला आयुष्यभर औषधच Right. घेत राहावं Right. लागतं. मग आणि त्यानंतर अटॅक येतात मायग्रेनचे, तर त्याच्यासाठी आपण आयुर्वेदात काय करू त्याच्यासाठी शकतो? सुद्धा काही पंचकर्म आहेत, जी आपण त्यांचं तेच दोष दुष्य ज्या प्रकारे बिघडलेले आहेत, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून प्रत्येक रुग्णानुसार. आता आयुर्वेदामध्ये देश दुष्य बलम कालम अनलम प्रकृतीर्वयाः हे मुद्दे आहेत. त्यांचा विचार करून किंवा रुग्णाची स्थिती, रुग्णाचं वय, बल किंवा ऋतूचा जो ऋतू चालू आहे त्यानुसार व्याधीचं बल, रुग्णाचं बल, अशा अनेकविध गोष्टी, सप्तधातूंची कंडिशन काय, अशा सगळ्या बघून मग योग्य विचार करून मायग्रेन हा जरी आपल्याला लक्षण दिसत असलं तरी त्यामागची संप्राप्ती बघून योग्य पंचकर्म चूज केलं, योग्य औषधं योग्य काळात दिली, तर नक्कीच हा त्रास सुद्धा पूर्णपणे बरा बरा होतो. होऊ शकतो. आतापर्यंत आपण ह्या सगळ्या व्याधी पाहिल्या. एक अजून भारतात अनेक सिनियर सिटीजन्सना जास्त त्रास आहे, तो म्हणजे संधिवाताचा. हा एक खूप मोठा विषय आहे आणि नक्कीच. त्याच्यासाठी बरेच वेळेला मी पाहिलंय की खूप जण आयुर्वेदाकडे वळलेली आहेत. नक्कीच. तर संधिवातासाठी आपण काय काय करू शकतो? संधिवात हा नक्कीच हा खूप मोठा मुद्दा आहे. आणि संधिवात ह्याचं मिसअंडरस्टँडिंग पण लोकांमध्ये खूप जास्त आहे. म्हणजे सांधे दुखणं, आमवात आहे, वातरक्त आहे, असे संधिवातामध्ये पण अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा मानेचे मन्यागत संधिवात किंवा गुडघे फक्त दुखतात काही पेशंटचे. वातरक्त हा वेगळा प्रकार असतो, युरिक ऍसिड वाढलेलं असतं. तर ह्या सगळ्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण पंचकर्म देऊ शकतो. जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं की संधीच्या ठिकाणी वाढलेला वात ह्याची चिकित्सा निराम आणि सामवात असे पण प्रकार आहेत त्या दोघांमध्ये. ओके. जसं आमाची कॉन्सेप्ट आता आपल्या सगळ्यांना कळलेलीच असेल की काय प्रकारे आपण त्याची चिकित्सा करतो. तर नक्कीच पाचन करून मग त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बस्ती आणि वेगळी तेल वापरून संधिवातावरती पण आपण सर्वांगातलं हे कमी करू शकतो, वात कमी करू शकतो. आणि स्थानिक चिकित्सा जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं की जानू बस्ती, मन्या बस्ती या प्रकारे देऊ शकतो. आमवात ही जी कॉन्सेप्ट आहे, तर आमवात ह्यामध्ये तो व्याधी एवढा वाढलेला असतो
की ज्यामध्ये फक्त बस्ती, फक्त औषधं ह्यांचा उपयोग न होता थोडे दिवसांनी जर यावरती चिकित्सा प्रॉपर नाही केली, तर हातापायाची बोटं वाकडी होणं, हो. हार्टला प्रॉब्लेम होणं, ह्या सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात. हम्म. तर आमवात ह्याची चिकित्सा पण लवकर वेळेतच करणं गरजेचं आहे. आपण ह्या गोष्टीसाठी थांबू नाही शकत, की आर फॅक्टर जो मेन धरला जातो रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये, तर तो पॉझिटिव्ह असलाच पाहिजे की आमवात असतो असं नाहीये. आयुर्वेदानुसार आणि मॉडर्न मेडिसिन नुसार ना काही व्याधी आपण सिमिलॅरिटी किंवा कोरिलेशन दाखवू शकतो, पण एक्झॅक्टली ते दोन्ही सेम असतात असं नसतं. नाही. मग काही वेगळे रिपोर्ट्स असतात की ESR आम्ही बघतो, ESR किती वाढलंय, युरिक ऍसिड किती वाढलंय, कारण की ह्या ज्या आजकालच्या डायग्नोस्टिक मेथड आहेत त्याही तितक्याच महत्वाच्या आहेत. तर बऱ्याचदा मला रुग्ण हे पण विचारतात की तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताय, मग रिपोर्ट्स का चेक करताय? तर रिपोर्ट्स हे जे आहेत ना, हे निदान करण्याची एक हेल्प असते. करेक्ट. ती कोणत्याही पॅथीची नसते मुळात. ती नवीन टेक्नॉलॉजी आणि जी जेवढं आपल्याला प्रिसाईज ट्रीटमेंट देता येईल त्या बरोबर. गोष्टींची मदत घेऊन तेवढ्या घेणं नक्कीच चांगलं आहे. तर ह्या गोष्टींची मदत घेऊन वातरक्त सारखे आजार, ज्याला आपण गाऊट म्हणतो किंवा आमवात म्हणतो, ते आयुर्वेदाने सहज मॅनेजेबल असतात. त्यांची फक्त लक्षणांची चिकित्सा न करता आपण मुळापाशी जाऊन ते कारण निर्हरण करायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यावरती तुम्ही योग्य वैद्यांच्या सल्ल्याने योग्य तेल वापरली, OTC प्रोडक्ट न वापरता, किंवा शेजारच्या काकूंनी सांगितलं म्हणून हे तेल वापरलं आणि माझा गुडघा अजून सुजला, तर नक्कीच असं होऊ शकतं. बरोबर. ह्याला तुम्ही आयुर्वेदाचा साईड इफेक्ट असं नाही म्हणू शकत. तुम्ही चुकीच्या पद्धतीने ती गोष्ट वापरली गेल्यामुळे किंवा सेल्फ मेडिकेशन केल्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे सोनाराने कान टोचलेले उत्तम, उत्तम. नक्कीच. तसं तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने ह्या गोष्टी केलेल्या पाहिजेत. मॅम, मला हा एक प्रश्न नेहमी पडतो, की येणाऱ्या पेशंट कडनं पण तुम्हाला हा प्रश्न येतच असेल, की एकदा मी पंचकर्म केलं की झालं का? नक्कीच. की आता म्हणजे आता मला आयुष्यभर याचा त्रास होणार नाही का? मग अशा अशा वेळेला पंचकर्म खरं नक्की कुठे स्टँड होतं? राईट. आता जेव्हा संधिवाताचे स्पेशली आमच्याकडे जो जुनाट आजार आपण त्याला जीर्ण व्याधी हो. असंच म्हणतो. संधिवात हा 4 महिन्यांमध्ये होत नसतो. संधिवाताची संप्राप्ती घडायला काही वर्ष, काही कालावधी जावा लागतो आणि त्या संधीच्या ठिकाणी तो त्रास होताना काही वर्ष तुम्ही चुकीच्या सवयी, उठण्या बसण्याच्या पद्धती सुद्धा काही वेळेला चुकत असतात, खाण्यापिण्याच्या चुकत असतात, हेरिडेटरी आलेलं असतं, वात वाढणारी कारणं रिपीटेडली घडत असतात. ह्यामुळे जो आजार झालाय तो एका पंचकर्मामध्ये आपण पूर्णतः बरा करू शकतो का? तर नक्कीच नाही. तर आपण यावर काय करू शकतो, की आता जर तुम्ही ह्या घडीला डॉक्टरांकडे येऊन जर दाखवलं, त्यावरती एक ठराविक प्लॅन केलेली चिकित्सा केली, की त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला वर्षभरानंतर, 6 महिन्यानंतर ते रिपीट करावं लागतं. जसं आपण कार वापरतो, स्कूटर वापरतो आणि त्याची सर्व्हिसिंग दरवर्षी करतो. ते तर निर्जीव यंत्र आहे आणि तरी सुद्धा आपण नित्य नेमाने त्याची सर्व्हिस सेंटर मधून फोन आला की आपण गाडी घेऊन सर्व्हिसिंगला जात असतो, किती पैसे भरायचे असले तरी सुद्धा. मग हीच इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी का नाही करत, जे जन्माला आपण आल्यापासून सतत चालवतोय. त्याच्यामुळे दरवर्षी सर्व्हिसिंग जशी बोलतो आपण, फोन अपडेट करतो, आपण ऍप्स अपडेट करतो, सगळं अपडेट करतो आपल्या स्वतःचं शरीर सोडून. तर नक्कीच ह्याचं वारंवार करणं किंवा रिपीटेडली करणं ह्याच्यानी तुमचा त्रास पूर्णतः बरा होऊ शकतो. माझं म्हणणं असं नाहीये की दरवर्षी करायलाच हवं, पण जर केलं तर नक्कीच तुम्ही आजारांपर्यंत पोहोचणारच नाही. कारण ते प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन Right, क्युअर. right. त्यामुळे एकदा तुम्ही ते केल्यानंतर Right. शरीराला पण त्याची सवय चांगली नक्कीच. सवय लागणंही गरजेचं आहे. नक्कीच, नक्कीच. मॅम, या सगळ्या ह्याच्यामधनं मला असं वाटतं, की आपण आतापर्यंत जेवढे विकार पाहिले ते सगळे शारीरिक होते. जरी सायकोसोमॅटिक डिझिजेस असते तर ते शारीरिक होतं. पण काही मानसिक आजार पण आहेत, जसं डिप्रेशन आहे बरोबर. किंवा रिप्रेशन आहे, त्याच्यासाठी पण किंवा बाकी पण काही मानसिक आजारांसाठी एन्झायटी आहे किंवा आजकाल दुर्दैवानी आहे पण प्रेग्नन्सी नंतर बायकांना पोस्ट काय म्हणतात त्याला, पोस्टपार्टम येस, डिप्रेशन. पोस्टपार्टम बायकांना केसेस आहेत की त्यांना ते डिप्रेशन येतं. त्यासाठी आयुर्वेद कसं वर्क होतं आणि पंचकर्म देखील? तर ह्या पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा एन्झायटी डिप्रेशन, ह्या इन जनरल पण डिप्रेशन जे आहे त्यामध्ये सुद्धा आयुर्वेद चांगलं काम करत असतं. तर आधी आपण नॉर्मल पीपलच्या डिप्रेशन बद्दल आपण थोडं एक्सप्लेन करूया, की अगेन डिप्रेशन हे सायकोलॉजी किंवा सायकोसोमॅटिक आपण जे बोलतो किंवा CNS शी रिलेटेड आजार आपण म्हणू शकतो. आयुर्वेदामध्ये सुद्धा याचं वर्णन वेगळं केलेलं आहेच. त्याला आवृत्तवातामध्ये सुद्धा आपण, आवृत्तवात ही कॉन्सेप्ट आहे त्यानुसार सुद्धा बघू शकतो, किंवा फक्त मानसिक आजार असं जर बघितलं तरी सुद्धा विरेचन आणि शिरोधारा यांचे कॉम्बिनेशन आहेत काही सुंदर औषधांचे. जसं मी मगाशी सांगितलं की मज्जाधरा कला आणि पित्तधरा कला, तर ह्या दोघांची सांगड घालून आपण उत्तम चिकित्सा आणि डिप्रेशनचे पेशंट पण
चांगल्या प्रकारे बरे करू बरं शकतो. करू शकतो. ह्या संदर्भात पण माझ्याकडे एक रुग्ण होती, जी की एक हाऊस वाईफ होत्या आणि ज्या लग्नाच्या आधी खूप चांगल्या पोस्टवर काम करत होत्या. मुलांनंतर त्यांनी स्वतःने ठरवलं, की मला आता मुलांच्या हेल्थसाठी किंवा मुलांच्या अभ्यासासाठी घरी राहणं मी प्रिफर करेन. आणि जशी मुलं मोठी झाली आणि त्यांच्या कामाला लागली, तो व्हॉइड होता, काय तो त्यांना एवढा त्रास देत होता आणि शी वॉज व्हेरी नॉलेजेबल. त्यांना सगळ्या गोष्टींचं सगळं ज्ञान होतं. पण तो व्हॉइड त्यांना एवढा त्रास देत होता, की त्यांना सगळं कळत असून सुद्धा काय करावं आणि कोणत्या मार्गाने करावं हे कळत नव्हतं. तर एक सेशन फक्त 7 डेजच्या शिरोधारा आणि काही काउन्सिलिंग आणि बेसिक मेडिसिन मध्ये त्यांचं डिप्रेशन पूर्ण कमी झालं. त्यांना पुन्हा मी जसं म्हटलं, की मी माझ्या पेशंटला होमवर्क देत असते. त्या याच्यानुसार. तर त्यांना एक ठराविक होमवर्क दिला, जो त्यांच्या मानस स्वास्थ्यासाठी आणि आध्यात्मिक ग्रोथसाठी पण उपयोगाचा ठरेल. तर ह्या दोन्ही गोष्टींनी त्या पेशंट पुन्हा माझ्याकडे आजार घेऊन आलेल्याच नाहीयेत. सो वाव. हा पण एक चांगली केस आहे डिप्रेशनची. पोस्टपार्टम डिप्रेशन आपण म्हणाल, की आजकाल खूप हाईप होतंय. बऱ्याच लोकांना वाटतं, की पूर्वीच्या काळी तर नव्हतं. तर आजकाल हे थोडं ट्रेंडमध्ये आलंय म्हणून तर वाढलंय की नाही. तर पूर्वीच्या काळी पण हा प्रकार होता. कमी प्रमाणात होता, पण त्याला हायलाइट मे बी केलं जात नव्हतं. किंवा या उलट मी असं पण म्हणू शकते, की पूर्वीच्या काळी जी सुतिका परिचर्या किंवा बाळंतिणीने जे पाळायचे नियम होते, ते नियम पाळले जायचे प्रॉपरली आणि आजकाल आपण आपल्या अनुषंगाने किंवा मॉडर्न व्हायच्या नादामध्ये काही रूढी परंपरा बाजूला टाकतो. पण ह्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यांना आयुर्वेदिक बेस खूप स्ट्रॉंग आहे. त्या करणं गरजेचं असतं आणि त्या होत नसल्यामुळे कदाचित आजकाल आपण म्हणू शकतो, की हे प्रमाण वाढलंय. सुतिका परिचर्या म्हणजे बाळंतिणीने फॉलो डिलिव्हरी करायचं. हा. नंतर जे पाळायच्या असतात त्या गोष्टी. तर ह्या गोष्टी फॉलो केल्या तर वात वाढलेला असतो तो कमी होण्यास मदत होते. जसं ऋतुचर्या, दिनचर्या आपण ऐकलेलं असतं. रजस्वला परिचर्या पण असते, जी की आपण मासिक पाळीमध्ये आपल्याला फॉलो करायची असते आणि सुतिका परिचर्या. हम्म. तर सुतिका परिचर्या का पाळावी आणि त्याचा इथे कसा पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये कसा उपयोग होतो ते पण आपण सांगू शकतो, की काय होतं ज्यावेळी आपण बाळ डिलिव्हर करतो त्यावेळी आपण एक नवीन जीव जन्माला घालत असतो. एक फिमेल बॉडी ज्याच्यामध्ये अगदी आपल्या मुठीच्या आकाराचं जे आपलं गर्भाशय असतं त्यामध्ये पूर्ण 3-3 किलोची बाळं असतात आणि ते बाहेर पडल्यानंतर प्लासेंटा बाहेर आल्यानंतर किती जास्त चेंजेस त्या बाईच्या शरीरामध्ये झालेले असतात. आणि हा जो अचानक तो व्हॉइड क्रिएट होतो बाळ बाहेर आल्यानंतर त्या गर्भाशयामध्ये, अगेन तो वात आहे. तो बाहेर पडायलाच खूप वेळ जाणार आहे आणि तो शमन करण्यासाठी पण ऑफकोर्स औषधी चिकित्सा लागणार आहे. अशा वेळी जर तुम्ही कान बंद नाही केले, अशा वेळी जर तुम्ही रोज केस धुतले आणि मोकळे सोडले का आता मला सेल्फी टाकायचे, मला फोटोज काढायचे आणि मी छान दिसलं पाहिजे. ऑफकोर्स छान दिसलं पाहिजे. पण ज्या गोष्टी त्या वेळी पाळायच्या आहेत त्या पाळलं जाणं तेवढंच गरजेचं आहे. अंगाला वॉर्म ठेवणं गरजेचं असतं. पूर्वी अंधाऱ्या खोलीत ठेवायचे हो. 15-15 दिवस. या सगळ्या गोष्टी जर पाळल्या नाही गेल्या तर तुम्ही पोस्टपार्टम डिप्रेशन फेस करतात. आता समजा पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये ती फिमेल आहे, तर हा पूर्ण फॅमिलीसाठीचा महत्वाचा मुद्दा बनतो. त्या स्त्रीला पंचकर्म मदत करतच. पण ह्याचप्रमाणे फॅमिली काउन्सिलिंग ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत, की तुम्ही तिला कशा प्रकारे तो वाद कमी करण्यासाठी आणि मेंटली पण काम करण्यासाठी मदत करू शकता. तर ओव्हरऑल फॅमिली चिकित्सा म्हणता येईल याला, की पोस्टपार्टम डिप्रेशनवरती सगळ्यांनी मिळून काम काम करणं केलं गरजेचं आहे. पाहिजे. तरी सुद्धा वाद कमी करण्यासाठी जी पंचकर्म आहे, आजचा आपला विषय पंचकर्माचा असल्यामुळे की नक्कीच हा एक्सेस वाढलेला वाद कमी करण्यासाठी शिरोधारा आणि योग बस्ती यांसारखे क्रम आपण जर केले तर उत्तम प्रकारे ती फिमेल स्वतः काम डाऊन होते, हॉर्मोन्स व्यवस्थित बॅलन्स होतात आणि यापुढे तिला त्या गोष्टींचा त्रास नाही जाणवत. पण एक सर्वसामान्य माणूस असेल ज्याला नाही आहेत कुठले विकार, हं. तो निरोगी आहे, पण त्याला एक पंचकर्म घेणं पण गरजेचं आहे का, की प्रत्येक वेळेला विकार झाल्यावरच गेलं पाहिजे? नक्कीच. उत्तम ह्या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल आपल्याला, की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. म्हणजेच हा मुख्य उद्देश आहे आयुर्वेदाचा. यातली पण पहिली लाईन आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. दुसऱ्या लाईन मध्ये येतं, की आतुरस्य. आतुर म्हणजे रोगी आणि त्याचं विकार प्रशमन. तर स्वस्थ व्यक्तीने स्वास्थ्य टिकवणं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ठेव. जसं आपण म्हटलं, की ते टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो तर अगेन कार सर्व्हिसिंग करतो तसं आपण बॉडीची सर्व्हिसिंग करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ऋतूनुसार पंचकर्म आपण करणं गरजेचं आहे. शरीरानुसार पंचकर्म करणं गरजेचं आहे तुमच्या प्रकृतीनुसार. तर साधारणतः आत्ता जो ऋतू चालू आहे वर्षा ऋतू, रेनी सीझन जो चालू आहे तो उत्तम आहे बस्ती चिकित्सा करण्यासाठी. कारण या कालावधीमध्ये आपल्याला वात अत्यंत जास्त वाढलेला असतो. सगळे सांधेदुखीचे पेशंट जे पूर्ण बरे झालेले असतात
त्यांना सुद्धा थोडा थोडा त्रास ह्या दरम्यान जाणवत असतो. तर हा त्रास पुढे वाढू नये, सूज वाढू नये आणि चालणं, उठणं, बसणं व्यवस्थित व्हावं यासाठी या सीझन मध्ये जरी ते बरे असले तरी त्यांनी बस्ती चिकित्सा केली किंवा स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा बस्ती चिकित्सा केली तर पुढची त्यांची गाडी अजून काही लॉंग टर्म चांगली जाऊ शकते. वाव. मॅम, तुम्ही एवढं सगळं आम्हाला माहिती दिली, पण जाता जाता एक माझा प्रश्न आहे, की आजकाल सगळ्या कोपऱ्यावरती आपल्याला पंचकर्म सेंटर नावाखाली शिरोधारा, बस्ती, राईट. मसाज, विरेचन हे सगळं इतकं काय काय दिलं जातं. ह्यातनं आपण आपलं खरं आपल्याला काय हवं आणि कसं हे कसं निवडावं? कारण हे नक्कीच. हा खूप डायसी खूपच आहे महत्वाचा प्रश्न होता पूर्ण आपल्या काय बोलतात कॉन्व्हर्सेशन मधला. पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधला. तर हे जे आहे की पंचकर्म आणि स्पा या गोष्टी लोक आजकाल सिमिलर मानतायत. कारण की बऱ्याचदा असं होतं की अंगाला मसाज तेल लावून घेणं हे पंचकर्म आहे का? किंवा आम्ही स्वतःनेच अंगाला तेल लावलं आणि पंचकर्म केलं किंवा वमन स्वतःनेच केलं असं पण लोक सांगणारी आहेत. तर असं न करता तुम्ही त्या वैद्याची डिग्री बघून जा हवं तर. पण डिग्री बघून त्यांच्याकडे गेलं तर मी जसं मगाशी म्हटलं की हे पूर्ण मॅथमॅटिकली जाणारं सायन्स आहे. जिकडे आम्ही 3 दोष, 3 मल, 7 धातू आणि परत दुष्य देशम बलम कालम हे मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करून त्यानुसार आम्ही काहीतरी प्रिसाईज ठरवत असतो. तर ही सगळी गणितं आमच्या मनामध्ये नाडी बघताना नाडीच्या दोषांवरून काही गोष्टी कळत असतात आणि त्यावरून आम्ही प्रिसाईज औषध, प्रिसाईज तेल, तो काळ हे सगळं ठरवून देत असतो. पुन्हा हे मसाज करणाऱ्याच्या हातापेक्षा त्यामध्ये टाकलेली जी औषधं आहेत त्यावरती तुमची ट्रीटमेंट किंवा तुमचं बरं होणं, आजार कमी होणं या अवलंबून आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतःचं डोकं चालवा. कुठेतरी कन्सेशन मिळतंय किंवा ऑफर चालू आहे म्हणून तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन काही गोष्टी करून घेण्यापेक्षा योग्य वैद्याच्या सल्ल्याने म्हणजे जसं आपल्याला साखर चहा पावडर हवं असेल तर आपण टेलरकडे जात नाही ती घ्यायला. तसं तुम्ही आयुर्वेद किंवा हेल्थचे सल्ले आपण कोणाकडूनही घेऊन आणि त्यानुसार औषधी चिकित्सा स्वतःवर करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मग ह्यामध्ये दोषी समोरचा नसून तुम्ही स्वतः असाल मग अशा हो, बाबतीमध्ये. बरोबर. तर योग्य कसा सल्ला आपण कोणाकडून घ्यावा आणि कोणाचं काय ऐकावं आणि त्यानुसार आपण शरीराची हेळसांड कशी करू नये हे नक्कीच आपण स्वतःने विचार केला पाहिजे. आजकालच्या लाईफस्टाईलमुळे लोकांना ऍसिडिटी आणि ब्लोटिंग हे पण खूप होतं. मग आपण पंचकर्म कसं वर्क करू शकतो इथे? नक्कीच. आता हायपर ऍसिडिटी आम्ही त्याला त्या टर्मिनॉलॉजीला बोलतो, ज्याला अम्लपित्त पण म्हणता येईल आणि ब्लोटिंग. आता हे दोन्ही प्रश्न एकत्र विचारल्यामुळे अजून आपल्याला फायदा काय होईल, की आजकाल ना लोक ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र करतायत. डॉक्टर आम्हाला ऍसिडिटी होते असं सांगत येणाऱ्या रुग्णांना काही प्रश्न विचारल्यानंतर कळतं की त्यांना जो त्रास होतोय त्याला आम्ही फ्लॅटुलन्स किंवा ब्लोटिंग अधमान असं म्हणू शकतो. तर दोन्ही त्रास वेगळे आहेत. हायपर ऍसिडिटी किंवा ऍसिडिटी अम्लपित्त आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये पोटामध्ये जळजळ होणं, थोडंसं पण खाल्लं की घशामध्ये किंवा छातीमध्ये सुद्धा जळजळ होते, आंबट करपट ढेकर येत असतात किंवा उलटी झाल्यानंतर बरं वाटतं असंही प्रकार आहेत. ते हायपर ऍसिडिटी आपण ह्या गोष्टीला म्हणू शकतो. आणि ब्लोटिंग हा जो मुद्दा आहे तो वेगळ्या प्रकारे आपण ट्रीट करतो. तर हायपर ऍसिडिटी बद्दल जर बोलायचंय तर विरेचन ही उत्तम चिकित्सा आहे. आता पुन्हा हायपर ऍसिडिटी ह्या छोट्याशा गोष्टीसाठी आपण विरेचन एवढी मोठी पंचकर्माची प्रक्रिया का करावी? तर हायपर ऍसिडिटी ही एकदा होऊन थांबणारी गोष्टच नाहीये. ज्यांना याचा त्रास होतो त्यांना नक्कीच माहितीये की हे किती रिपीटेड होतं आणि बाहेरून मोठं दिसत नसलं तरी रोज जर ही गोष्ट तुम्हाला फेस करायला लागते तर नक्कीच ती त्रासदायक होत जाते. तर ही छोटी छोटी लक्षणं पुढे जाऊन खूप मोठे आजार घडवू शकतात किंवा खूप छोट्या छोट्या प्रकारेच ते जास्त त्रास देत राहतात शरीराला बरोबर. रिपिटेटिव्हली. मग ही लक्षणं तुम्हाला हे सिग्नल देत आहेत की तुमची बॉडीचा बॅलन्स कुठेतरी बिघडतोय आणि तो सुधारण्याची गरज आहे. सो हायपर ऍसिडिटी आपल्याला हे दाखवत असते की तुमच्या शरीरामध्ये पित्त दोष खूप अतिरिक्त प्रमाणात वाढतोय तर तुम्ही त्याला बॅलन्स करण्याची गरज आहे. तर नक्कीच पित्तदोष जर वाढलाय तर विरेचन हा मुख्य चॉईस असेल पंचकर्माचा. पण पुन्हा दोष दुष्यानुसार काळानुसार आपण ठरवू शकतो की विरेचनासोबत आपण काय पेअरअप करायचे पंचकर्म. बरोबर. तर हे जे विरेचन आहे हायपर ऍसिडिटीच्या पेशंटनी एकदा करून घेतल्यानंतर 6 महिन्यांनी पुन्हा रिपीट केलेलं उत्तम आहे. त्यानंतर दरवर्षी किंवा 2-2 वर्षांनी सुद्धा रिपीट केलं तर त्यांच्या प्रकृतीसाठी गुड इन्व्हेस्टमेंट असेल. आणि ब्लोटिंग साठी मग? ब्लोटिंगचा जर आपण विचार करतो तर त्यामध्ये जनरली एक तर ढेकर येत राहणं, पोटात गॅस भरल्यासारखं वाटणं किंवा उगाचच पोट गच्च वाटत राहणं. हा. तर पुन्हा इथे आमाचा संबंध येतो. हम्म. ज्यावेळी आमाचा संबंध येतो, स्टिकी टॉक्झिन्स, इन्फ्लमेशन बद्दल आपण बोलतो, त्यावेळी ती नक्कीच एका रात्रीत झालेली गोष्ट नसते. ब्लोटिंग सुद्धा
हायपर ऍसिडिटी सारखं वारंवार होणारा त्रास आहे, जो की पुन्हा बाहेरून दिसत नाही की मोठा आजार आहे. पण जर ते तुम्हाला रोज फेस करायला लागलं तर तेवढंच त्रासदायक असतं. तुमचं रुटीन फॉलो करताना सुद्धा तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला जेवण कोणतं चूज करायचंय, फूड प्रेफरन्सेस कोणते चूज करायचे, ह्यानुसार पण तुमच्या त्रासानुसार ते बदलत जातात आणि त्रास देत राहतात. तर पुन्हा ह्या छोट्या छोट्या लक्षणांना आपण कसं ट्रीट करणार आहोत, तर या छोट्या छोट्या लक्षणांनी आपण समजायचं सिग्नल म्हणून या गोष्टींना घ्यायचंय, की तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल देते की शरीर शुद्धीकरण करण्याची किंवा त्या त्या दोषांना समावस्थेत किंवा समान अवस्थेत आणण्याची गरज आहे. आणि त्यासाठी पंचकर्म नक्कीच उत्तम पर्याय आहे. आणि तुम्ही जसं ह्या छोट्या लक्षणांसाठी मोठं पंचकर्म करून घेतलं आणि ते काही कालावधीनंतर रिपीट केलं वैद्यांच्या सल्ल्यानुसार, तर हा त्रास कायमस्वरूपी बाजूला जाईल आणि तुम्हाला चांगलं आयुष्य पुढे आनंदामध्ये, हा त्रास कधी होता पण आपल्या आयुष्यात हेही आठवणार नाही, एवढा चांगला बरा होऊ शकतो. काही टिपिकल धातूंमध्ये टिपिकल गोष्टी खाव्यात किंवा प्याव्यात असं हम्म, म्हटलं हम्म, जातं. हम्म. जसं तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी किंवा नक्कीच. चांदीच्या ग्लासमध्ये. हम्म, हम्म. पण ह्याचं नक्की काय गणित आहे आणि ते कसं कन्झ्युम केलं पाहिजे? तर हे धातुशास्त्र जे आहे, जो की पुन्हा रसशास्त्राचा विषय आहे. आणि ह्या प्रत्येक धातूंचं एक एक वेगळं वैशिष्ट्य असतं. जसं तांब म्हणाल तर त्याचा विशिष्ट गुण आहे स्क्रेपिंग ऍक्शन, किंवा चांदी याच्यामध्ये शीतलता असते, आणि सोन्यामध्ये मेधा किंवा बुद्धिवर्धन हा एक गुण आहे. ते उष्ण जरी असलं तरी बुद्धिवर्धन. तर कॉपरच्या भांड्यामध्ये कोणी पाणी प्यावं आणि कोणी पिऊ नये ह्याबद्दल पण मतमतांतर आहेत. पण साधी गोष्ट आहे की जिकडे स्क्रेपिंग ऍक्शन अपेक्षित आहे, त्या ठिकाणी जिकडे तुम्हाला वजन कमी करायचंय, फॅट लॉस किंवा मेदाशी रिलेटेड व्याधी आहेत, त्या ठिकाणी कॉपरच्या भांड्यात पाणी प्यायलेलं चांगलं. पण नक्कीच आदल्या रात्री किंवा 8 तास ते पाणी त्या वेसलमध्ये ठेवून ते पाणी प्यायलं सकाळी उठल्यानंतर, तर नक्कीच फॅट लॉस साठी वगैरे मदत होऊ शकते. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा प्रेग्नन्सीचा विचार करत असाल, तर 6 महिने आधी तरी कॉपर वेसल मधून पाणी पिऊ नये. कारण पुन्हा तेच की स्क्रेपिंग ऍक्शन, लेखन कर्म हे करेक्ट. कॉपरने अपेक्षित असतं. ताम्र हा जो धातू आहे तो उष्ण गुणात्मक सुद्धा सांगितलेला आहे किंवा अम्ल विपाकी सांगितलेला आहे. तर यामुळे यामध्ये आपल्याला, आणि अगेन हा धातू आहे, यामध्ये काही लोक लिंबू सरबत किंवा अशी आंबट गोष्टी टाकून पिणं ह्या सुद्धा करत असतात, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जी रिॲक्शन होते आणि त्याच्यानी बऱ्याचदा माझ्याकडे खूप जुलाब किंवा उलट्या होणं किंवा चक्कर येणं लोकांना हे सिम्पटम्स घेऊन येतात. आणि विचारल्यानंतर कळतं की आम्ही लिंबू फ्लेवरचं ग्लुकॉन डी प्यायलो किंवा आम्ही लिंबू सरबत त्याच्यामध्ये ठेवून प्यायलो. तर या अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत. कॉपर आणि आंबट. आंबट गोष्टी या रिॲक्ट करणारच आहेत. कारण आपण कॉपर साफ करायलाच आंबट गोष्टी वापरत असतो. ऍब्सोल्युटली. तर ते त्याचे डिपॉझिट धातू करत असणार, प्रेसिपिटेट करणार होत असणार. चांदी. चांदी ही लहान मुलांसाठी जशी उत्तम आहे, तशी जसं मी सांगितलं की गर्भधारणा आपल्याला करायची इच्छा असेल त्यावेळी कॉपर वापरू नये, तसं चांदी वापरणं जास्त उत्तम आहे. कारण चांदी ही शरीरामध्ये शीतलता प्रदान करते. मी माझ्या गर्भधारण झालेल्या रुग्णांना किंवा गर्भसंस्कार आम्ही जे कोर्सेस घेत असतो, त्या रुग्णांना नेहमी चांदीच्या भांड्यामधून किंवा चांदीच्या ग्लासमध्ये गरम दूध अर्धा तास ठेवून पिण्यासाठी सांगत असते. तर एक छोटीशी रेमेडी आहे, जे आता पण आपल्या तुमच्या प्रेक्षकांमध्ये जे आहेत, ज्यांना गर्भधारणा झालेली आणि काहीतरी ट्रेंड फॉलो करायचे किंवा काहीतरी आयुर्वेदिक गोष्ट फॉलो करायची, तर एक चांदीच्या ग्लासामध्ये साधारण 200 ml गरम दूध, त्याच्यामध्ये एखादी केशरची काडी, मी सांगितलंय त्याच प्रमाणात घेतलं तर चांगला रिझल्ट येणार आहे. एखादी केशरची काडी, पण अगेन ती उष्ण असते आणि ती तेवढ्याच प्रमाणात पण चांगलं बलवर्ण देऊ शकते आपल्या आपल्या स्वतःला आणि त्या अर्भकाला सुद्धा. तर चांदीचा हा उत्तम गुण आहे की तो शीतलता आणि मन शांत करण्याचा एक धातू चांगल्या प्रकारे काम करतो. आणि सोनं. आणि सुवर्णाबद्दल पण पुन्हा मी ते सांगेन की सुवर्ण जरी उष्ण असलं तरी पण बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रेग्नन्सी नंतर बाळाला पण आपण सुवर्णप्राशन जे म्हटलं असेल, तर सोनं कशा प्रकारे काम करतं, तर प्रभावाने काम करणारा धातू आहे. म्हणून आपण अंगामध्ये गळ्यामध्ये जे सोनं घालत असतो, तर त्या प्रभावाने ते काम घडत असतं. विषदोषनाशक असं म्हटलेलं आहे सोन्याला, एवढं मोठी उपाधी आहे. आणि मेधावर्धक, बुद्धिवर्धक, म्हणजे आपली स्मरणशक्ती वाढणं ह्या सुद्धा गोष्टी होतात. बरं, स्मरणशक्ती वाढते म्हणून ते किती प्रमाणात घ्यावं असं पण आहे. किंवा सुवर्ण सिद्ध जल कसं बनवावं, तर एखादं कॉइन किंवा अंगठी असेल आपली, ती स्वच्छ धुवून आपण पाण्यामध्ये ती उकळत्या पाण्यामध्ये टाकू शकतो आणि ते 8 पट आटवायचं पाणी. बापरे. आणि त्यानंतर तो 1/8 किंवा एक अष्टमांश जो भाग उरलेला आहे,
तेवढंच पाणी आपण सुवर्णसिद्ध जल म्हणून प्राशन करू शकतो. प्रेग्नंट लेडीज पण करू शकतात, पण अगदी रोज न करता आठवड्यातून एकदा दोनदा जरी केलं तरी चालणार आहे. खूप मेजर ड्रॉबॅक्स आहेत याचे असे नाही, पण रिझल्ट नक्कीच उत्तम आहे. थँक्यू मॅम, तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिली आणि एवढ्या गोष्टी सांगितल्यात. मला नक्की खात्री आहे की आमचे सगळे ऐकणारे जे श्रोते आहेत ते नक्की याचा विचार करून योग्य ती ट्रीटमेंट घेतील. थँक्यू सो मच. थँक्यू.